मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सरपंच किसनराव कुदळे बेडूक गिळलेल्या सापागत नियमित तोंडात पानाचा तोबरा धरून पंचायतीच्या हपिसात बसले होते. त्यांच्यापासून योग्य अंतरावरती पंचायतीचा शिपाई दादू दानवाडे बसला होता. किसनराव सरपंच असल्यामुळे खुर्चीवरती बूट टेकवून पाय पुढच्या टेबलावरती टाकून बसणं त्यांना शोभून दिसत होतं. सरपंच म्हणजे त्याने केलेली गोष्ट ही गावाच्या हिताची, पंचायतीच्या शोभेचीच असणार यात मात्र शंका नव्हती. कधी कधी सरपंच किसनराव कुदळे टेबलाखाली बसून पाय वर लावत, तर कधी टेबल त्यांना पाय लावी. कारण त्यावेळी सरपंचाची खुर्ची त्यांच्यावरतीच पडलेली असायची. पण हा देखावा फार क्वचित आणि दुर्मिळ असायचा. कारण सरपंच तेव्हा पिऊन हॉट झालेले असत. प्यालेल्या माणसाचं वागणं कोण एवढं व मनावर घेतया. सरपंच किसनराव कुदळे तसे क्वचित प्यायचे. सतत पीत नसत. ते त्यांना मुळातच आवडत नव्हतं. मीटिंग झाली, डोक्याला ताण झाला की किसनराव विस्कीची बाटली उघडायचे. कुणी अधिकारी पाहुणे आले की सरपंच बाटली उघडायचे. पाऊस फार पडला, थंडी फार पडली, ऊन रणरणू लागलं की किसनरावांना विस्की लागे. सूर्य मावून रात्र सुरू झाली की किसनरावांचे मन खिन्न आणि उदास होई. मग त्यांना विस्कीची आठवण येई, पण तेव्हाच, एरवी नाही. बरेच दिवस मीटिंग झाली नाही की सरपंच कुदळे अण्णांना विस्कीची आठवण येई. कंटाळा आल्यासारखा वाटला तो तसा वरचेवर यायचाच की. किंवा फार हुरूप आला, परीक्षेत मुलगा पास हो नापास हो, सरपंच आनंद किंवा धक्का साजरा करण्यासाठी बूच उघडायचं. घरी पाहुणा आलं की तो आनंद पाहुण्यासह साजरा करावा. पाहुणे गेले की तो धक्का मित्रांसह सुसह्य करावा. या दोन्ही वेळी अण्णांना ओपनर वापरावा लागे. गाय व्याली व कालवड झाली की सरपंच निराश होऊन व खूण झाला की आनंदित होऊन आनंद साजरा करीत. म्हणजे सरपंच किसनराव कुदळे अगदी क्वचित आणि दुर्मिळ क्षणीच विस्कीची चव घेत असत. त्यावेळी ते खाली व खुर्ची त्यांच्या अंगावरती असायची. पण आता ते वर व खुर्ची खाली होती. खाली म्हणजे अण्णांचं बूड त्या खुर्चीत होतं. म्हणजे ते आता प्यायलेले नव्हते. हे सरळ सरळ होतं. पानाचा तोबरा त्यांच्या तोंडात होता. चोथा चगळावा आणि रस गिळावा असा सुरेख कार्यक्रम साग्र संगीत चालला होता. त्यांच्याबरोबर तिथं बसलेला दादू दानवाडे मात्र रिकाम्या तोंडानच होता. इंदिरा गांधींच्या तसबिरीकडे बघत दानवाडे बोलला, अण्णा, तुम्ही काय पण म्हणा, इंदिराजी मोठ्या धीराच्या आहेत त्या, मोठ्या धैर्याच्या आहेत त्या. काळ्या बाजारात साखर 15 रुपयावरती गेली आणि दुसरं कोण पंतप्रधान असतं तर त्याची फ्या फ्या उडाली असती. दादू दानवडेचं खरं होतं. सरपंचांनी नुसती मान हलवून दादूला दाद दिली. अहो, एवढा पोटचा पोरगा विमान अपघातात वारला, पण बाईनं डोळ्यातून एक थेंब पाणी काढलं नाही. उलट रडणाऱ्या पब्लिकला धीरच दिला, दिलासा दिला. मन किती मजबूत आणि काळीच किती धैर्याचं असेल बघा की. काय पण म्हणा, बाईची हिंमतच दांडगी म्हणायची. दादू दानवडे परत बोलला. सरपंचांनी परत मान हलवली. अहो, एक गाव चालवायचं तर तुम्ही सरपंच, पंचायतवाले रडकुंडीला येताय. घर चालवायचं तर मी घायला येतोय. पण एवढा दांडगा देश चालवायचा. बाईंची हिंमत किती दांडगी म्हणायची नाही. अण्णा मस्करी नव्हं. त्यांच्या जागी दुसरं कोण असतं तर टिकलं नसतं. काय करा बघू राजनारायणाला पंतप्रधान. अत्तर काय लावतया, मालिश काय करतया, पक्ष काय फोडतया, माणूस का माकड हो. दादू दानवडेचा राजनारायणावरती फारच राग दिसला. सरपंच बाहेर गेले. त्यांनी पानाचा चोथा चघळला, थुंकून टाकला. तांब्यातलं पाणी घेऊन खळखळात चूळ भरली. धोतराच्या सोग्यानं तोंड, भिजलेल्या मिशा, रंगलेले ओठ पुसून घेतले. मग ते टेबलावरती बसले. पाय खुर्चीवर सोडले आणि दादूला म्हणाले, दादू, आपल्या गव्याच्या राधीचं कसं काय चाललंय र? काय विचारतायसा अण्णा?
दुधाचा धंदा कसला जोरात हाय तिचा, पण बाई सरळ आणि धंदा निर्मळ बरं का. दादू दानवडे बोलला. बाई सरळ पण किती जवान, किती देखणी, किती गोरी आणि किती गोल. सरपंच म्हणाले ते खरं होतं. गवळ्याची राधी जवान, देखणी, गोल आणि गोरी पान होती. आता काही काही बायका असत्यात जवान, देखण्या, गोऱ्या आणि गोल गुमाट. त्याला काय करायचं आपण? दादू दानवाडे निर्विकारपणे म्हणाला. आपण नाही काय करायचं, पण एक गोष्ट बोललो. दिसतंय ते बघायला आणि बोलायला काय हरकत आहे र दादू, सरपंच म्हणाले. व्हय की, एवढी गोष्ट मात्र तुमची खरी हा. गव्याच्या राधेकडं बघायला, दिसतंय ते बोलायला आणि वाटते ते विचारायला काय हरकत नाही, दादू दानवाडे म्हणाला. दादू, तू काय पण म्हण गड्या. गव्याची राधे राहत्या टापटीप, झळझळीत आणि कापडं वापरत्या जुळजुळीत, सरपंच म्हणाले. किसनराव कुदळे अण्णा बोलले हे बरोबर होतं. अण्णा, तिच्या म्हशीच्या तब्येती बघा कशा मस्त आहे ती. 2-4च म्हशी, पण किती दुधाळ, किती देखण्या आणि किती. दादू दानवाडे म्हणत होता ते खरंच होतं. राधेच्या म्हशी मोठ्या देखण्या होत्या आणि धष्टपुष्ट होत्या. म्हशी असाव्या तर अशा असाव्या. त्याची मालकीन असावी तर राधीसारखी असावी. लेका किती केलं तरी गवळ्याच्या घराण्यातली हाय. गाणाराचं पोर रडलं तरी सुरात रडते म्हणते ती. राधे दुधाचा धंदा चोख करणारच, म्हशींची देखभाल ही नीटच करणार. सरपंच म्हणत होते ते बिनचूक होतं. अण्णा, खाना पण काय मजबूत हाय, दादू दानवाडे बोलला. कुणाचा र, राधीचा, सरपंचांनी विचारलं. राधीचा नव्ह, राधीच्या म्हशींचा. भरपूर खाना, भरपूर दूध, राधीला बक्कड पैसा मिळतोया. मग राधी जवान, दिकनी, गुरी, गोल का होणार नाही सांगा की तुम्हीच, दादूनं सरपंचांना विचारलं. बक्कड पैसा जवळ असला की बायका जवान, देखण्या, रंगानं गोऱ्या पान आणि अंगलटीनं गोल गरगरीत व्हायला काय उशीर लागतोया. एकूण सरपंच किसनराव कुदळे अण्णांच्या मनात गवळ्याची राधी फारच भरली होती. कुणाच्याही डोळ्यात भरावं असंच राधीचं रंगरूप होतं. आता जवानी आणि चपळाई असणं नसणं या का कुणाच्या हातातल्या गोष्टी आहेत त्या व्हय, एकतर नशिबाच्या गोष्टी. गवळ्याची राधी अशीच अफलातून आणि नशीबवान आणि भाग्यवान होती. तिला देवानं रूप दिलं होतं, वयानं जवानी दिली होती, दुधाच्या धंद्यानं दूध दुभतं दिलं होतं, म्हशींनी भरपूर दिलं होतं आणि दूध सरकारी संघानं दुधाला चांगला आणि रोग ठणठणीत भाव दिला होता. पण गवळ्याच्या राधीचं एकच मोठं कमनशीब म्हणजे तिचा नवरा ऐन उमेदीत वारला होता. उधळलेल्या म्हशींनी त्याला तुडवलं, तो जखमी झाला. म्हशींच्या पावलातले कसले कसले विषारी जंतू त्याच्या जखमात गेले. आपल्याच म्हशीचे पाय, आपल्याच म्हशीनं तुडवणं, असं म्हणत घरगुती उपचार करीत त्याने दुखणे अंगावरती काढले. इस्पितळात गेला तेव्हा दुखणे पार विकोपाला गेलेले. उशीर झालेला. डॉक्टरांनी हात टेकले आणि त्याने राम म्हटला. तरुणपणात राधी विधवा झाली. वैधव्य आलं. फार वाईट गोष्ट झाली. खचली नाही. तिने एकटीनं धंदा परत उभा केला. आता राधी धंद्यात चांगली रममान झाली होती. रमली होती, मुरली होती. धंद्यात कष्ट होते, कटकट होती, पण कुणाची ताबेदारी नव्हती किंवा कचकच नव्हती. आपण बरं की आपल्या म्हशी बऱ्या, आपल्या म्हशी बऱ्या की आपला धंदा बरा, आपला धंदा बरा की आपलं घरदार बरं, असा राधीचा देवावरच्या पाखरांसारखा दिनक्रम चालला होता. दिवसभराचा वेळ कामात जात होता. रात्री गाढ आणि शांत झोप लागत होती. कुणाचे 4 पैसे देणे नव्हते आणि कुणाकडून 4 पैसे येणे नव्हते. दुधाचा माल चोख, दाम रोख असा सरळ आणि निर्माळ व्यवहार होता. गवळ्याची राधी ना कुणाच्या आध्यात आणि ना कुणाच्या मध्यात होती. गाव राधीला नावाजायचं. एकटी दुकटी बाई माणूस, पण बापई गड्यानं लाजावा असा उत्तम दुधाचा धंदा करत होती. पण सरपंच किसनराव कुदळे अण्णांच्या मनात गवळ्याची राधा फारच भरली होती. दादू दानवाडेला पाठवून गवळ्याच्या राधीला बोलवून घेतलं. निरोप मिळाला तशी राधी हातातलं काम टाकून पंचायतीच्या हापिसात लगोलग हजर झाली. अर्जंट निरोप म्हणजे कुदळे अण्णांचं काहीतरी महत्वाचं काम असणार असा तिचा एकूणच अंदाज होता. सरपंचांचा निरोप आल्यावर न जाऊन कसं चालेल. गवळ्याच्या राधीनं सरपंचांना
पदर सावरून वाकून नमस्कार केला. अदबीना मागं सरकून कोपऱ्यामध्ये उभी राहिली. म्हणाली, दादू बोलवायला आला आणि लगोलगच निघाले बघा. फार दिवस मनात होतं तुम्हाला एकदा बोलवावं, सांगावं, पण टाइम कुणापाशी आहे व? आम्ही सरपंच म्हणजे गावच्या देखभालीत, तुम्ही मशीनच्या देखभालीत. फुरसत नको होय कुणाला? अशा नीट जवळ येऊन या दुसऱ्या खुर्चीत सप्पई टेका की व. असं का परक्यागत लांब उभं राहायचं त्या? पंचाच्या खुर्चीचा विटाळ तर नाही नव तुम्हासनी? सरपंच मजेजीनं म्हणाले. छा छा, विटाळ कसला आलाय व अण्णा? आमच्यासारखी रानमूण बाई तिथं बसायचं तर त्यासनीच विटाळ लागायचा. गवळ्याची राधी आपल्या साळुंकी स्वरातल्या मंजू आवाजामध्ये बोलली. फरशीवरती नाणी पडावी तसा मधुर आवाज झाला. राधी हसली तर भर दिवसात पंचायतीत पिठूर चांदणं सांडलं. वय की हिथं सवड तरी कुणाला हाय व्ह? अण्णांनी मला गेल्या साली सांगितलं होतं, पण मी शिपाईच्या कामात गुंतलेला, खाजवायला सवड नाही. दादू दानवाडे म्हणाला. खरं होतं त्याचं. त्याला तरी सवड कुठल्या आल्या? काय काम होतं म्हणायचं? खुर्चीत आटोपशी रंग उसकून बसत राधीनं विचारलं. का घाय हायवे तुम्हाला? लवकर परतायचं हायवे घरी? कामाची फार तापद्र आहे काय? सरपंच कुदळे अण्णांनी डोळे किलकिले, अगदी ससाण्याच्या कुडी एवढे करीत विचारलं. मी रिकामीच हाय हो, पण तुम्ही सरपंच म्हणजे तुम्हाला काम असणारच. माझ्या मागं काय म्हशीची देखभाल, पण तुमच्या मागं अख्ख्या गावाची देखभाल, म्हणून म्हणाले. राधी गालात हसत गालाला खळग पाडीत बोलली. तिचं हसणं, तिच्या खळ्या पाहून सरपंचांच्या काळजाला खड्डा पडला खड्डा. जीव बेचैन झाला, ऊर भरून आला, तोंडाला कोरड पडली आणि राधेचा प्रभावच होता तसाच. राधे, आलीस तशी टेक की ग जरा. घाई गडबड काय कामाची हाय? ती तर आपल्या पाचवीलाच पुजलेली हाय. तुला तरी कुठं उसंत हाय ग? दादू दानवाडे राधीबद्दल कळकळ दाखवून बोलला. दादू, माणसानं कायम कामात राहावं, हात आणि मन गुंतलेलं असावं. दिवस जात्याती, आळत जातो, हात फिरला की लक्ष्मी येत्या. राधी दादूकडं बघत पण लक्ष सरपंचाकडे ठेवून बोलली. राधी, तुझ्याकडं तुझ्या हिताचं आणि तुझ्या कल्याणाचंच काम आहे ग. सरपंच म्हणाले. बोला की हो अण्णा, राधी म्हणाली. आजकाल दिवस चमत्कारिक आल्याती. वातावरण चांगलं नाही, माणसाची दानत बिघडत चालल्या. तू रोकड घरी ठेवत्यास, सोनं नाणं घरी ठेवत्यास. आजकाल सोन्याचं मार्केट आभाळाला भिडलंया. तुझ्याकडं 10-20 तोळं सोनं आहे. सरपंच म्हणाले. वय की अण्णा, मी खोयागत दुधाचा येणारा आणि आलेला पैसा जवळच ठेवत्या. सोनं काहीतरी चांगलं 25 तोळं भरल. दिवस चांगलं नाही ती ते मला पण माहित आहे. गोष्ट खरे आहे. गोष्ट पटली आणि राधीला सरपंचांचा ठराव मान्य झाला. माणूस असलं तर सोनं नाणं आणि पैसा, जीव धोक्यात गेला तर ते काय पेटवायचं आहे व्हय? सरपंच म्हणाले. नाहीच किंवा अण्णा, राधी म्हणाली. कुठं कुणाला बोलू नगस, कुठं कुणाला सांगू बी नगस. रोकड आणि सोनं आमच्या वाड्यात, माझ्या माडीवर, माझ्या गोदरेजाच्या कपाटात आणून ठेव. तुझ्या हातानच ठेव. तुझ्या हातानच कुलूप घाल. तुझ्या हातानं किल्ली माझ्याकडे दे. पैसा लागलं की यावं, माझ्या हातातली किल्ली हिसकून घ्यावी, कुलूप उघडावं आणि हातानं नोटा मोजून घ्याव्यात. सणासुदीला दागिनं घेऊन जावं. काम झालं की परत आणून ठेवावं. या कानाचं त्या कानाला, त्या डोळ्याचं ह्या डोळ्याला, या हाताचं त्या हाताला आणि ह्या पायाचं त्या पायाला झालं नाही म्हणजे झालं. सरपंच हळू, खाजगी आणि जिव्हाळ्याच्या स्वरात बोलले. राधे, अण्णा देव माणूस आहे ती. तुझ्या जोखमीची त्यासनीच काळजी बघ. खुळे, बँकेसारख्या बँका, पण त्या सुधीक सोनं ठेवायला भाडं घेत्या ती. पण सरपंच भलं माणूस आहे ती, देव माणूस आहे ती. बिन भाड्यानं तुझी जोखीम सांभाळणार आहे ती. त्यांच्याकडं डबल बारी बंदूक आहे. DSP पर्यंत, कलेक्टर पर्यंत त्यांचं वजन आहे. वळकी आहे त्या. तुझं सोनं, तुझा पैसा सांभाळायचा म्हणजे तुझी कष्टाची, घामाची आणि सचोटीची रखवाली करायची. एक दरोडा पडला तर गोट्यात म्हशींचं शेण शाबूत राहणार नाही. आहे का अण्णांचा अगं? दाबभोर चान्स आलाय. दानू दानवाड्यानं सरपंचांना खच्चून मस्का मारीत राधीला पटवलं. दादू, मला काही पटत नाही व्हय. माझ्याच कल्याणाचं आणि माझ्याच हिताचं
माझ्याच फायद्याचं हाय ह्य. आजकाल स्वतःची कुणी जोखीम घेणा झालंय. पण सरपंच भलदेव माणूस हाय ते. त्यांना माझ्या कष्टाची, माझ्या घामाची जेवढी काळजी, तशी त्या आणखी कुणाला कशी येणार सांग की र. राधे गंभीर विचारपूर्वक बोलली. राधे, सांगायचं, सुचवायचं आणि सल्ला देण्याचं काम आपलं. त्याप्रमाणे वागावं का नाही ही तुझी मर्जी. आपण घोड्याला पाण्यावरती न्यावं, पाणी प्यायचं का नाही हे घोड्यावरती सोपवावं. कसं? खरं होतं सरपंच किसनराव कुदळे अण्णांचं बोलणं. पाणी प्यायचं की नाही ही अखेर घोड्याचीच मर्जी. राधे, अण्णांनी सांगायचं ते सांगितलंय. आता काय करायचं आणि कसं वागायचं हा तुझा सवाल आहे. पण राधे, अण्णांचा ऐकावंस तू. रोकड आणि सोनं जवळ ठेवणं म्हणजे अस्तनीत निखारा बाळगणं आहे. तुझ्यासारख्या एकट्या दुकट्या बाईनं ही जोखीम कशाला घरात बाळगावी. दादू दानवाडे निर्वाणीनं बोलला. अण्णा, आता मी निघते. डेअरीचा माणूस दूध न्यायला यायचा आहे. त्याचा कॅन भरायचाय अजून. शेणघाण निघाली नाही ती काढायची आहे. जाऊ का म्या? राधीनं उठत उठत विचारलं. जा, पण विचार करून. पटलं तर मी सांगितलं तसं कर, नाहीतर तुझी मर्जी. सरपंच म्हणाले. असं का परक्यागत बोलतायसा अण्णा? माझा फायदा, माझं हित मला कळना व्हय. तुमचं म्हणणं मला पटलंय. तुमची सूचना मला आवडल्या. तुमचा सल्ला मी कसा वडावलू. आता जाऊ का व मी? गव्याची राधी लगबगीनं गेली. डौलदार चाल आणि मोहक हेलकावे बघत सरपंच आणि दानवाडे खुळे झाले. यावर आठवडा गेला, महिना गेला, 3 महिने झाले. गव्याच्या राधीकडनं निरोप नाही, भेटीचं बोलावणं नाही. रोकड आणि सोनं नाणं द्यायची तर बात तर लांबच राहिली. पण इकडं सरपंच किसनराव कुदळे अण्णांनी आपल्या माडीवरच्या गोदरेज कपाटातील 2 खण रिकामे करून ठेवले. सोनं नाणं दागिने ठेवण्यासाठी चोर कप्पा रिकाम्या करून ठेवला. राधीला कुलूप लावायला उघडायला त्रास पडू नये म्हणून. त्या भोकात तेल पण सोडून ठेवलं. सरपंचाकडून सर्वच तयारी जय्यत होती. 3 महिने उलटून गेल्यावर सरपंच किसनराव कुदळे अण्णा आणि दादू दानवाडे दोघे मिळून आपणहून सकाळीच गव्याच्या राधीकडे गेले. तिने दोघांचे निरशा दुधाने आणि खरवसाच्या वड्यांनी स्वागत केले. थोड्या वेळानं सरपंचांसाठी आकडी दुधाचा चहा केला. गव्याच्या राधीसारखंच तिचं घर देखील टापटीप आणि स्वच्छ होतं. तांब्या पितळची भांडे घासून पुसून लक्क होती. चिंच लावून घासल्याने ती नुसती झागमाग करत होती. पुढल्या आठवड्यात मी तुमच्याकडे येणारच होते, राधी अपराधी आवाजात बोलली. पुढल्या त्या पुढल्याच्या पुढल्या माझं कपाट उघडच आहे बघ. खण आणि चोर कप्पा रिकामा करून ठेवलाय तुझ्यासाठी. डबल बारे बंदूक भरून ठेवल्या. सगळी तयारी जय्यत आहे. सरपंच मिशा कुरवाळीत बोलले. अहो, मागल्याच महिन्यात येणार, पण एक म्हस यायली. तिला झाली पारडी, तिला झाला आजार. त्या भानगडीत मला सवड व कुठली आहे. राधी म्हणाली. आजार म्हशीला येऊ दे, नाहीतर खुद्द तुला येऊ दे. तुझी जोखीम, तुझा मामला. आम्ही काळजी करून काय होणार आहे? सरपंच म्हणाले. अण्णा, असं रागाव नगासा व. पुढल्या आठवड्यात नक्की येते की तुमच्याकडं. तू ये, पण आम्ही जरा दुसऱ्या कामाला जातो. सरपंच म्हणाले. बोला की अण्णा, मी काय कोण परकी आहे व्हय? तुमच्या हक्काचीच आहे की. राधी जीव घेणं हसू फेकीत बोलली. राधे, हे पण तुझ्याच हिताचे आहे, तुझ्याच फायद्याचं आहे, तुझ्याच कल्याणाचं काम आहे ग. दादू दानवाडे दात कोरीत बोलला. म्हणजे रोकड आणि सोनं नाणं ठेवायचं तसं आहे व्हय? राधेनं हातचा मुटका हनुवटीला लावून भुवया उंचावून विचारलं. त्यापेक्षा नाजूक, त्यापेक्षा महत्वाचं आणि त्यापेक्षा जोखमीचं काम आहे ह्य. मुद्दाम तुझ्या घरी आलोय म्हणजे बघ की ग. सरपंच गंभीर आवाजात बोलले. आता ग बया, माझ्या तर डोक्यात काय बी शिरना व. असलं कसलं महत्वाचं काम म्हणायचं ह्य? राधीनं विचारलं. राधे, तुझं डोकं तर निव्वळ विनी फणी करायच्याच कामाचं आहे बघ. माझं डोकं कटिंगच्या कामाचं. पण सरपंच कुदळे अण्णांचं डोकंच भारी आहे, फार हळवं आणि हिकमती. दानू दानवाडेनं सरपंचांना ताजा मस्का मारला. राधे, आजकाल आसपास सगळ्या देशातच बायकांवरती अत्याचाराची साथ बोकाळली या. सरपंच म्हणाले. वय किंवा अण्णा, बघावं तिकडं, ऐकावं तिकडं. बायकांवरती अत्याचारच चालल्या ती. कसले दिवस आले ते बघा की.
रावणाचा जमाना आला म्हणायचा, का मोगलाई आली म्हणायची, का सोजीरांचे राजवट आली म्हणायची. राधी म्हणाली, जवान देखण्या गोऱ्या पान गोल अंगलटीच्या बायासने फार फसका हाय. 4 गुंड जमत्याती आणि 4 डग जमत्याती. जवान बाईला एकटी दुकटी गाठत्याती, आडबाजूला नेत्याती, तोंडात कापडाचा बोळा कोंबत्याती आणि हातपाय बांधत्याती आणि बेलाशक बलात्कार करत्याती. दादू दानवाडे बोलला, हे बरोबर होतं. बलात्कार असेच खुले होते. देशात सर्वत्र खुले होते. पावसाळा सुरू झाला तर देशात सर्वत्र पाऊस पडेल याचा नेम नाही. थंडी पडली तर सर्वत्र थंडी पडेल याची खात्री नाही. पण एकदा देशात बलात्काराची साथ आली तर एक रोग येण्यासारखंच होतं. त्याचा प्रादुर्भाव सर्वत्र तात्काळ होणार. म्हणजे हे गाव आणि या गावातली बिचारी एकटी दुकटी गव्याची राधी यापासून कशी हो वाचणार. आणि राधेबाईची अब्रू ही काचेच्या भांड्यासारखी आहे. एकदा तडकली की तडकली, परत ती जोडता येत नाही. नंतर काय करणार. सरपंच म्हणाले, नंतर काय फिर्याद, पंचनामा, वैद्यकीय तपासणी, आरोपी फरारी आणि पेपरात बाईची नावानिशी बेअब्रू. काय चौका चोतात असल्या बलात्कारात विहिरीत जाऊन जीव द्यावा, पण असल्या बलात्काराचा बळी होऊ नये बाईनं. दानू दानवाडे बोलला, हे बरोबर होतं. नंतर काय उपयोग. नंतर फक्त पंचनामा आणि वैद्यकीय तपासणी आणि आरोपी फरारी. मग आता ह्याला कसा अटकाव करायचा हो अण्णा. राधीनं घाबऱ्या घाबऱ्या विचारलं. अटकाव करायचा हे मनानं ठरवलंय का ग पक्क तुझ्या. सरपंचांनी विचारलं. हे काय विचार नव्हे अण्णा, याला अटकाव करायला पाहिजेच की. पैसा सोनं परत मिळेल खरं, पण आबरू आणि बदनामी काय भरून येत्या व्हय. अटकाव मज्जाव केलाच पाहिजे की त्याला. राधी निर्धारानं बोलली. पाऊस पडू लागला तर सगळ्या आभाळाला काय आपण आवरत नाही. आपल्या डोक्यापुरतं पोता आणि ताडपत्री घेतूया. देशातले सगळे बलात्कार थांबवणं, सगळ्या बायकांना वाचवणं आपण कसं करणार. पण राधे, तुला एकटीला यातनं वाचवता येईल, पण माझा सल्ला मानलास तर. सरपंच गंभीरपणे बोलले. त्यांचे गांभीर्य रास्तच होते. राधे, त्यात काय कठीण हाय. सरपंचांचा चौसोपे वाडा मजबूत हाय बघ. त्यांची माडी चांगलीच प्रशस्त हाय. एक सोडून 4 शिशवी पलंग आहे ती. तुला आवडल त्या पलंगाची तू निवड कर. त्यांच्याकडं राहायला जा. रोकड आणि सोनं ठेवशील त्या कपाटाशी झोप, म्हणजे राखणबी होईल. शिवाय तुला त्याची उब बी येईल. बलात्कार काय रात्रीच होणार. दिवसा तर तुला काय कोण बलात्कार करणार हाय व्हय. आणि समजा दिवसा पण भीती वाटली तर सरपंच काय दिवसा तुला माडीत बंद करणार होतं व्हय. सरपंचाकडं डबल बारी बंदूक हाय. कुणाची मायवी आल्या तुझ्याकडं वाकड्याच काय, पण कुठल्याच नजरेनं बघायची हिम्मत कुणालाच होणार नाही. दादू दानवाडे एका दमात बोलला. सरपंचांनी पेटवलेलं बोलायचं म्हणजे एका दमातच नको का बोलायला. बरं झालं सरपंच, तुम्ही माझ्या राहण्याचा बंदोबस्त केलासा. माझी जोखीम सांभाळण्याची व्यवस्था केलीसा. आधी रोकड आणि सोनं, आता तर माझी आबरू आणि माझी इज्जत. राधी धपापत्या उरानं बोलली. दादू, सल्ला देणं हे आपलं काम, मानणं न मानणं ही ऐकणाऱ्याची मर्जी. घोड्याला आपण पाण्यावर न्यावं, पाणी प्यायचं का नाही हे घोड्यानंच ठरवायचं. व्हय का नाही रे दादू. सरपंच राधीला उद्देशून दादूला बोलले. सरपंच कुदळे अण्णा, असं का म्हणून परक्या तिरायतागत बोलतायसा. मी काय कुणी परकी तिरायत हाय व्हय. माझ्या फायद्याची, माझ्या हिताची, माझ्या कल्याणाची गोष्ट मला केलीच पाहिजेल की. माझी आबरू आणि इज्जत काय वर आल्या व्हय. राधी कळवळून आणि गहीवरून बोलली. चल र दादू, आपल्याला आपली पंचायतीची रगड कामं पडल्याती. राधीला काय एक म्हशीचं केलं म्हणजे झालं, सरपंच म्हणाले. सरपंच आणि दानवाडे निघून गेले. यावर आठवडा लोटला, महिना लोटला, 3 महिने लोटले. गव्याची राधी ना रोकड ना सोनं घेऊन आली, ना प्रत्यक्ष स्वतः राहण्यास आली. सरपंच आणि दानवाडे विचारात पडले. 2 वेळा सुरुंग चांगला खचून ठासला, पण अजून तो उडत कसा नाही, दगड फुटत कसा नाही. कुठे काय कमी नाही, कुठे काही हयगय नाही. आसपास दरोडे पडत होते. आजूबाजूला बलात्काराचा हा डोंग उसळला होता. मग गव्याची राधी सरपंचाच्या चौसोपे वाड्याची माडी चढत कशी नव्हती. कुठे कुठले मांजर आडवे जात होते.
सुरुंग भरावा, सुरुंगाची वाट पेटवावी, पण सुरुंग उडू मात्र नये. हा काय प्रकार होता? सरपंच आणि दानवाडे विचारात पडले, काळजीत पडले. राधीच्या सगळ्या म्हशी एकदम आजारी तर नसतील नव्ह? हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गवळ्याची राधी आणि दुंडा पैलवान दोघं जोडीनं आले. सरपंच किसनराव कुदळे अण्णांच्या पायावर डोकं ठेवून दुंडा म्हणाले, अण्णा आशीर्वाद द्या. आजवरच्या सगळ्या कुस्त्या मी तुमच्या आशीर्वादानच मारल्या ती. काल हनुमान जन्माला आम्ही दोघांनी नरसोबाच्या वाडीत जाऊन लगीन केलं या. अण्णा तुम्ही आशीर्वाद द्या बघू. अण्णा चमत्कारिक दिवस आलेत. लोकांची दानत बिघडल्या. दरोडा आणि बलात्काराची साथ आहे. माझ्याजवळ रोकड आणि 10-20 तोळं सोनं. मी अशी जवान, दिकनी, गोरी, गोल आणि चपळ बाय. वेळ काय सांगून येत्या व्हय? तुम्हाला राखण करायला त्रास द्यायचा? त्यापेक्षा हा दुंडा पैलवान नवरा केलेला काय व वाईट आहे? माझ्या म्हशीचं दूध आणि माझ्या हातचा बदामाचा शिरा खाल्ला होता. आता भाकरी देखील खाईल. म्हशीच्या देखभालीला मला पण माणूस पाहिजेच होता. गवळ्याची राधी शांतपणे म्हणाली, अण्णा लेट करू नकासा. पहिलाच फार लेट झाला या. लवकर आशीर्वाद द्या. आम्हाला संसाराला लागायचं आहे. पैलवान दुंडा घाईनं बोलला. पण सरपंच किसनराव कुदळे अण्णांची वाचाच बसली. दादू दानवाडेची दात खिळच बसली होती. काय बोलावं तेच सुचत नव्हतं.